नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3,000 रुपये प्लस 2,100 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत. सर्वांना पैसे जे ते वाटप होणार आहेत. आता हे जे काही पैसे ते केव्हा वाटप होणार आहेत तर बघा, लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे ते या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. किती रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत तर पाहू शकता, 3,000 रुपये प्लस 2,100 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे. सर्वांना महत्त्वाची माहिती कळून जाणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण हा व्हिडिओ जर जास्तीत जास्त शेअर केला तर सर्वांपर्यंत ही महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचं आहे, लगेच लाईक करायचं आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, 3,000 रुपये आणि 2,100 रुपये जे आहे ते केव्हा मिळणार आहे त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला 3,000 रुपये मिळायला पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. आणि ज्या महिलांना वाटतंय 2,100 रुपये म्हणजेच 2,100 रुपये मिळायला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. जास्तीत जास्त महिलांनी लिहून पाठवा, लगेचच तुम्हाला या ठिकाणी लवकरच पैसे जे ते पाठवले जातील. पाहू शकता, जर तुम्हाला वाटतंय 3,000 रुपये मिळाले पाहिजे तर 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्यांना वाटतंय 2,100 रुपये मिळाले पाहिजे त्यांनी 2,100 रुपये लिहून पाठवायचे आहे. तर संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण नेहमीप्रमाणेच पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर लगेचच आपण पुराव्यावर जाऊया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच असते. बघा, लाडक्या बहिणींना पैसेच पैसे. तर बघा, तुम्हाला मी सांगितलेले 3,000 रुपये ज्या ज्या महिलांना हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. आणि ज्या महिलांना 2,100 रुपये हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. आता पाहू शकता बघा, महायुती तुम्हाला 2,100 रुपये देणार आहे, महाविकास आघाडी 3,000 रुपये, तर वंचित बहुजन आघाडी 3,500 रुपये देणार आहे. तर तुम्हाला 3,500 रुपये हवेत का ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता बघा, कोणी नेमकं काय आश्वासन दिलेले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संपूर्ण माहिती बघा, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला महिलांच्या समस्या ठाऊक आहेत असं देखील आपल्याला पाहायला मिळतं. बघा, प्रचाराच्या केंद्रस्थानी काय लाडकी बहीण योजना, कारण ही लोकप्रिय योजना ठरलेली आहे, लोकप्रिय योजना आहे, लोकप्रिय योजना. यामध्ये जर आपण पाहिले तर 2.5 कोटी महिलांनी आत्तापर्यंत अर्ज जे ते केलेले आहेत. त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे पाठवलेले आहेत. 7,500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत आलेले आहेत. ज्या ज्या महिलांना 7,500 आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 7,500 रुपये आलेले आहेत लिहून पाठवायचे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती आहे. तर त्यामुळेच आम्ही महिलांना प्रति महिना 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपये देण्याचे ठरवले असा दावा सत्ताधारी करत आहेत. आम्ही सत्तेत आल्यास या आर्थिक मदतीत वाढ करू असं आश्वासनही महायुतीने दिलेलं आहे. पाहू शकता बघा, आत्ता जे तुम्हाला 1,500 रुपये दिले जातात तर ते 1,500 रुपयाच्या रकमेत आम्ही वाढ करू असं देखील या ठिकाणी महायुतीने म्हटलेलं आहे. जर आम्ही सत्तेत आलो तर ही जी काही रक्कम आहे ती वाढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान आता महिला मतदारांचे महत्त्व ओळखून विरोधी बाकावरील महाविकास आघाडी सरकारने देखील तसेच वंचित बहुजन आघाडीने देखील महिलांना मोठ्या आर्थिक मदतीचं आश्वासन दिलेलं आहे. पाहू शकता बघा, महाविकास आघाडी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा महायुती असेल, यांच्यातर्फे महिलांना ह्या ठिकाणी मोठ्या आर्थिक मदतीचं आश्वासन जे आहे ते दिलं जात आहे. आता महिलांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनं जे ते दिली जातात. बघा, महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांनी तसेच प्रकाश आंबेडकरजी यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या पक्षाने राज्यातील महिलांना प्रति महिना भरघोस आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात महिला मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे, त्यामुळेच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही आश्वासनं दिली जात आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या सारख्याच वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या राबवल्या जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला 1,500 रुपये मिळतात. महालक्ष्मी योजनेमध्ये आपल्याला 3,000 रुपये मिळतात, म्हणजेच मिळणार आहेत. महालक्ष्मी योजना देखील महाविकास आघाडीतर्फे सुरू केली जाणार आहे जर त्यांचं सरकार आलं तर. आणि महायुतीचं जर सरकार आलं, म्हणजेच आता सरकार होतं, ज्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली ते जर सरकार पुन्हा आलं तर तुम्हाला 2,100 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे 600 रुपयांची वाढ तुमच्या या ठिकाणी हप्त्यामध्ये होणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे. आता बघा, विधानसभा निवडणुकीआधी योजनेची जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे. सत्ताधारी महायुती सरकारने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली. ऑगस्टमध्ये पहिला हप्ता तुम्हाला आला होता. बघा, 14 ते 19 ऑगस्टला, 19ला रक्षाबंधन होती आणि रक्षाबंधनाच्या अगोदरच सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे जे ते जमा झाले होते. 17 तारखेला कार्यक्रम देखील घेण्यात आला होता, लाडक्या बहिणीचा वचनपूर्तीचा कार्यक्रम. ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे.
जर आपण पाहिलं तर बघा ऑगस्ट महिन्यापासूनच महिलांना पैसे जे ते ह्या ठिकाणी पाठवलेले होते. नोव्हेंबर महिन्यातील आचारसंहिता लक्षात घेता महायुतीने महिलांना ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले. बघा जर आपण पाहिलं असेल नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार होती, त्या अगोदरच महायुती सरकारने महिलांना ऑक्टोबरमध्येच म्हणजेच ऑक्टोबरचे 1500 बघा ऑक्टोबरचे 1500 आणि नोव्हेंबरचे 1500 असे मिळून 3000 रुपये तुम्हाला जमा केलेले होते अगोदरच. आता ह्यामध्ये बघा लक्षात घ्या, तर दुसरीकडे विरोधकांकडून ही योजना जास्त काळ टिकणार नाही असा दावा केला जात आहे. महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेच्या पैशातून आकर्षित करण्यात येत आहे असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. पाहू शकता बघा जे काही विरोधक आहेत त्यांच्याकडनं दावा केला जातोय की लाडकी बहीण योजनेच्या पैशातून आकर्षित करण्यात येत आहे असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. आता कोणत्या पक्षाने महिलांना किती रुपये देण्याचं आश्वासन दिलेले ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. अतिशय दमदार अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचे आश्वासन दिलेले आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपये दिले जातात. आम्ही सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये म्हणजेच 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल असं महायुतीने म्हटलं आहे. तर लाडकी बहीण योजनेला पर्याय म्हणून विरोधकांनी महालक्ष्मी योजना आणली. पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेला पर्याय म्हणून विरोधकांनी देखील महालक्ष्मी योजना जी आहे ती आणलेली आहे. जर आमचं सरकार आलं तर आम्ही महालक्ष्मी योजना राबवू आणि त्यामध्ये महिलांना 3000 रुपये प्रति महिना देऊ, प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देऊ असं या ठिकाणी जाहीर करण्यात आले. आता बघा आम्ही सत्तेत आल्यास ही योजना लागू करू, तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 3000 रुपयांची मदत करू असं महाविकास आघाडीने आश्वासन दिलेलं आहे. पाहू शकता जर महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये म्हणजे 2100 रुपये येतील आणि महाविकास आघाडीचं आलं तर 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत. अशा पद्धतीने आश्वासन जे ते दिली गेलेली आहेत. आता बघा यामध्येच महिला मतदारांचं महत्त्व ओळखून वंचित बहुजन आघाडीने देखील महिलांना आर्थिक मदतीचं आश्वासन दिलेलं आहे. आम्ही सत्तेत आल्यास महिलांना प्रति महिना 3500 रुपये देऊ असं वंचितने म्हटलेलं आहे. आता बघा त्यामुळे महिला नेमकं कोणाच्या पारड्यात मतं टाकणार आणि सत्तेत आल्यास दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना आर्थिक मदत मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर बघा वंचित बहुजन आघाडीने 3500 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीने 2100 रुपये देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे. 3000 रुपये जे ह्या ठिकाणी महाविकास आघाडी देणार आहे. महालक्ष्मी योजना त्या ठिकाणी राबवली जाणार आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळी जे काही आश्वासन आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी या योजनांमध्ये पाहायला मिळत आहे. तर संपूर्ण माहिती ह्या पद्धतीची होती. बघा आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2100 रुपये असेल किंवा 3000 रुपये असेल ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणारच आहे. पुढचा हप्ता तुमचा लवकरच वाटप होणार आहे. पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे. लवकरच म्हणजेच केव्हा तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केली होती की जशीच निवडणूक होईल तशीच तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो वाटप केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे लवकरच तुम्हाला पुढचा हप्ता देखील तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.